विधान परिषद निवडणुका बिनविरोध होणार. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. आज अधिकृतपणे 5ही उमेदवार बिनविरोध परिषदेवर जाण्याची घोषणा होण्याची शक्यता. सत्ताधाऱ्यांनी कुठल्या नियमात विश्वास प्रस्ताव मांडला माहीत नाही म्हणून कामकाजावरती बहिष्कार. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. आज विधान परिषदेचं कामकाज काळ्या फिती बांधून करणार असल्याचीही दिली माहिती. महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार. विधान परिषदेत नियमानुसार न होणारं कामकाज. नागपूर हिंसाचार प्रकरणी भेट घेणार. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची नव्याने चौकशी करा. दिशाच्या आईवडिलांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका. दिशाचा सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप. दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवरती गंभीर आरोप. तर मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत आपल्यावरती दबाव टाकला. दिशाच्या वडिलांचा आरोप. दिशा सालियनच्या वडिलांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त. कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर प्रतिक्रिया देण्यास दिशाच्या वडिलांचा नकार. दिशा सालियनची हत्या झाल्याचं मी पहिल्या दिवसापासूनच सांगत होतो. मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया. दिशा सालियनच्या आई वडिलांनी अखेर सत्य सांगितलं. राणेंची माहिती. दिशा सालियन प्रकरणामध्ये नितेश राणे किंवा कोणाकडेही पुरावे असतील तर त्यांनी तपास यंत्रणांना दिले पाहिजेत. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. दिशाच्या वडिलांनी तक्रार केल्यामुळे चौकशी झालीच पाहिजे. मुनगंटीवार यांचं वक्तव्य. दिशा सालियनच्या वडिलांनी मागणी केली असेल तर पारदर्शक चौकशी व्हायला हवी. अमोल मिटकरींचं वक्तव्य. दिशा सालियनच्या मृत्यूच्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यावेळी दबाव होता. आता महायुतीचं सरकार असल्यामुळे न्याय मिळेल या हेतूने दिशाच्या वडिलांनी चौकशीची मागणी केली. शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रेंची प्रतिक्रिया. नागपुरात झालेल्या हिंसेशी मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पक्षाचा तसंच पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांचा संबंध नाही. पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर यांचा दावा. संभाजी महाराजांच्या हत्येला औरंगजेबाला थेट जबाबदार मानण्यास एमडीपीचे कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर यांचा नकार. याउलट औरंगजेब भारतात अनेक चांगल्या कामांचा जनक होता. अखंड भारताचा निर्माता होता. इंजिनियर यांचा अजब जावई शोध. नागपुरामध्ये हिंसाचारानंतर चौथ्या दिवशीही परिसरामध्ये संचारबंदी कायम. आज परिस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदी उठवण्याची शक्यता. नागपूर हिंसाचार प्रकरणी काल दिवसभरामध्ये 27 आरोपींना अटक. यात विश्व हिंदू परिषदेच्या 8 आंदोलकांचाही सहभाग. आतापर्यंत अटक केलेल्या एकूण दंगलखोरांची संख्या 84 वर. नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये प्रक्षोभक मजकूर पसरवणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती महाराष्ट्र सायबरची कारवाई. फेसबुक, इंस्टाग्राम, एक्सपोस्ट आणि युट्यूबवरती 140 आक्षेपार्ह पोस्ट निदर्शनास आल्या असून त्या काढण्यासाठी नोटीस जारी. मुख्यमंत्रीपदाच्या व्यापामुळे देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रीपदाकडे लक्ष देता येत नसेल. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खोचक टोला. तर त्यांच्या पक्षातील एकाला गृह खातं दिलं पाहिजे. देशमुखांचं वक्तव्य. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण. अद्यापही एक आरोपी कृष्णा आंधळे फरार. देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेतच. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून एका मुलाला तिघांकडनं मारहाण. बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील दस्तगीर वाडीमधील घटना. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल. 1 जण ताब्यात. कोल्हापूर सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर प्रशांत कोरटकर हायकोर्टात धाव घेण्याच्या तयारीत. अटकेशी टांगती तलवार असल्यामुळे लवकरात लवकर सुनावणीसाठी कोरटकरकडनं प्रयत्न. नांदेडला नव्यानेच रुजू झालेले जिल्हाध्यक्ष राहुल कर्डिलेंनी तीर्थक्षेत्र माहूर इथे रखडलेल्या कामांची पाहणी केली. त्यामुळे लिफ्ट आणि स्कायवॉकच्या कामाला गती मिळणार. गडचिरोलीमध्ये शासकीय निधीतून स्मार्ट आणि गुणवत्तापूर्ण काम व्हावं यासाठी त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी केली जाईल. गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती. JNPA बनराला जोडणाऱ्या 6 पदरी मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 29.21 किलोमीटरच्या महामार्गासाठी 4,500 कोटी रुपयांचा खर्च. या योजनेमुळे मुंबई तसंच पुणे परिसरातील उद्योगधंद्यांना बळ मिळणार.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जोडणारी सर्किट यात्रा सुरू करणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. माथेरान बंदचा निर्णय मागे आमदार महेंद्र थोरवेंची प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा. पर्यटन व्यवसाय सुरळीत सुरू राहावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार, थोरवेंचं आश्वासन. मुंबईसाठी 238 नवीन लोकल ट्रेन खरेदीस केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची मंजुरी. जुन्या गाड्यांच्या जागी उच्च गुणवत्तेच्या आधुनिक लोकल्स येणार, त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होणार. विना तिकीट प्रवासी दिसल्यास मध्य रेल्वेला व्हॉट्सअप तक्रार करा. एसी लोकल टास्क फोर्स करणं प्रवाशांसाठी तक्रार क्रमांक उपलब्ध. विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेचा उपक्रम. सोशल मीडिया वापराबाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच कठोर नियम लागू करण्यात येतील, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मार्गदर्शक तत्त्व तयार करून पुढील 3 महिन्यामध्ये शासन निर्णय जारी करण्यात येईल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमात घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत. वर्षावर कधी जाणार असा प्रश्न विचारला असता एप्रिलमध्ये वर्षावर जाणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काही भरवसा नाही. पवार ठाकरेंचं 2 वाक्यात कसं वर्णन कराल, या जयंत पाटलांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मार्फत धाराशिव जिल्ह्यातील ड्रग्ज सिंडिकेट पूर्णतः नष्ट करा. धाराशिवचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे मागणी. जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणारे धाराशिव जिल्ह्यातील 500 ग्रामपंचायत सदस्य आणि 12 सरपंच अपात्र ग्रामपंचायत सदस्यांवर जिल्हाधिकारी यांनी आतापर्यंत केलेली मोठी कारवाई. 10 मेपर्यंत राज्यातील सर्व सातबारे अद्ययावत करण्यासाठी जिवंत सातबारा मोहीम राबवा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश. गडचिरोली ग्रामीण संघाला गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचं विजेतेपद. गडचिरोली पोलीस आणि गडचिरोली ग्रामीण संघांमध्ये रंगला अंतिम सामना. गडचिरोलीतील MIDC मैदानावरती रंगला सोनू निगमच्या गाण्याचा कार्यक्रम. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल आणि माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यासह हजारो गडचिरोलीकरांनी लावली होती कार्यक्रमाला हजेरी. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 4ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अनुदान रखडल्यामुळे बंद करण्याचा निर्णय. त्यामुळे 65 गावांवरती 1 एप्रिलपासून जलसंकट. योजना बंद झाल्यास ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा. लाडकी बहीण योजनेमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणारी मदत रखडल्याचा आरोप. जवळपास 2,97,00,000 रुपयांचा निधी रखडल्याची माहिती. चिमण्यांच्या संवर्धनासाठी नंदुरबार जिल्ह्यामध्ये ऑनलाईन चिमणी गणना अभियान. 20 मार्च जागतिक चिमणी दिनाचं औचित्य साधत राबवलं जात आहे अभियान. छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकामध्ये भीषण आग. अनेक दुकानं जळून खाक. व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान. आग नेमकी कशामुळे लागली ते मात्र अस्पष्ट. नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वतरांगेतील जंगलांना भीषण आग. मागच्या 3 दिवसांपासून आग धुमसत असल्याची माहिती. आगीमुळे अनेक प्राण्यांचा होरपळून मृत्यू. झाडापासून कोळसा मिळावा यासाठी जाणून बुजून आग लावल्याची माहिती. भिवंडीमध्ये कापडी चिंध्यांच्या 2 गोदामांना भीषण आग. दोन्ही दुकानं जळून खाक. गवताला लागलेल्या आगीमुळे ही आग पसरून गोदामाला लागल्याचा प्राथमिक अंदाज. दुहेरी हत्याकांडाने नाशिक हादरलं. टोळक्याकडनं 2 सख्ख्या भावांची हत्या. संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 4 पथकं रवाना. हत्येचं कारण अस्पष्ट. कल्याणमध्ये एसटी महामंडळाच्या बसचा अपघात. 15 प्रवासी जखमी. 70 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. मात्र क्रेनच्या साहाय्याने बस खोल खड्ड्यातून बाहेर काढताना बसने पेट घेतला. मुंबईतल्या सांताक्रूज बेस्ट डेपोमध्ये बसची पादचाऱ्याला धडक. पादचारी अपघातामध्ये जखमी. कोस्टल रोडवरनं उडी मारून तरुणाची आत्महत्या. कार उभी करून समुद्रात उडी मारली. मृतदेह सापडला आणि वरळी पोलिसात अपमृत्यूची नोंद. धाराशिवमधल्या येडशीमध्ये नोकरी नसल्यामुळे अभियंता बनला चोर. इंडस कंपनीच्या टॉवरवरनं साहित्य चोरी करून विकायचा. तक्रारीनंतर आरोपी राजेश आचार्यला अटक. 2,35,000 किमतीचा मुद्देमालही जप्त. नांदेडच्या नायगावातल्या धुप्पा शिवारात विजेच्या तारा शेतात लोंबकळत. त्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून कामं करावी लागतात.
महावितरणकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. मिरजेत रंगपंचमी साजरी करून शेततळ्यात पोहायला गेलेल्या 22 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मृत्यू. तरुण दंतवैद्यक महाविद्यालयाचा विद्यार्थी. भंडाऱ्यातल्या साकोलीमध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचार. घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत 19 वर्षीय तरुणाकडून अत्याचार. आरोपीला अटक. परभणीच्या मॉडेल उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेसह लिपिक एसीबीच्या जाळ्यात. पर्यवेक्षकाला वेतनातनं मागितली लाच. घरझडतीमध्ये मुख्याध्यापिकेकडे सापडले 9,75,000 रुपये. मागील 1 वर्षापासून शंभू आणि खनोरी बॉर्डरवरती सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन पोलिसांनी जबरदस्तीने संपवलं. अश्रुधुराचा मारा करत पोलिसांनी आंदोलकांना हटवलं. शेतकऱ्यांचं स्टेजही जेसीपीने हटवलं. बंगळुरूमध्ये आरएसएसची 21 ते 23 मार्च अखिल भारतीय प्रतिनिधी सभा. यात बांगलादेशबाबत ठराव मंजूर होणार. संघाचे मुख्य प्रवक्ते सुनील आंबेकर यांची माहिती. कर्नाटक विधानसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधामध्ये ठराव मंजूर. राज्याचे कायदा मंत्री एच.के. पाटील यांनी हा ठराव मांडला होता. मुलांनी काळजी न घेतल्यास पालक मुलांच्या किंवा जवळच्या नातेवाईकांच्या नावे केलेलं गिफ्ट किंवा सेटलमेंट डीड रद्द करू शकतात. एका प्रकरणामध्ये मद्रास उच्च न्यायालयाचा निर्वाळा. लंडनमधून पत्नीच्या वाढदिवसासाठी आलेल्या पतीची पत्नीकडनंच हत्या करून मृतदेहाचे केले 15 तुकडे. उत्तर प्रदेशच्या मेरठमधला धक्कादायक प्रकार. मृतदेहाचे तुकडे ड्रममध्ये ठेवून पत्नी प्रियकरासोबत शिमल्याला फिरायला गेली. सरकारकडून 3 वर्षामध्ये 1298 ऑनलाईन बेटिंग वेबसाईट्सवरती बंदी. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती लोकसभेत दिली. मुलांना ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनातून वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.